सेवक तुम्हारा
Thank you.
हॅलो 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 मगाच्या सारखं कर हॅलो हॅलो राम एकदा सेट केला ना मग ते सारखं हॅलो ना हॅलो राम राहू द्या की जनरेटर राहू द्या जनरेटर चालू करा कमी जास्त सगळे तेल असल्यामुळे व्होल्टेज आपण एक्स्ट्रा डिझेल वगैरे आणू असं काय नाही हे सतत ते राही नाही लाईट लागते 200 तेवढा आवाजात जनरेटर काय करणार लाईट लागते 280 आहे हॅलो राम राम द्या थोडा इफेक्ट द्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका ननीवानी केली आता घेऊन आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा विठला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ही बोले बारा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह तुलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करून जगन्नाथा उमा शंकराची असुता चरणावर ठेवणी माथा साष्टांग आनंद महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय नातुन मुनिंद्री समागत्य तिष्ठन्नमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू पांडुरंगा Thank you.
ओसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाम कैलास राणा अश्वचंद्र मोणी मनिंद्र माथा मुकुटी जा वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त स्त्री प्राप्त प्रसंगी हरिकीर्तनरूपी सेवे करता सावित्रीला भंग महान भगवत भक्त पंचमेंद्र माते वैरागी संपन्न सवय वैकुंठाला जाणारे तसेच हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग असून 42 वर्षाचा परमार्थ व्हावा आणि 42 वर्षाचा परमार्थ झाल्यानंतर साधन संपावं. साधन संपल्यानंतर साध्याच्या अवस्थेवर तुकोबा आहे या ठिकाणी पोहोचताना त्यांच्या मुखातून निर्याणकार प्रसंगात निघालेले उद्गार शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय असा ज्या निमित्तानं आजचं कीर्तन या ठिकाणी समर्पित होतंय कैलासवासी आदरणीय जगाराम बक्कड खोसे आणि आदरणीय बाबांच्या या प्रथम पुण्य स्मरणानिमित्तानं आजची सेवा समर्पित होतीये. त्या निमित्तानं या ठिकाणी या परिवाराच्या या ठिकाणी विशेष संपर्कातून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. आदरणीय श्री दत्तात्रेय जगाराम खोसे बाबांची किरण मुलगा यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी संपर्क साधला. त्यांचा हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी परिसरातून पंचकृषीतून या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व मंडळी सर्वांचं हृदयातून धन्यवाद. या परिवाराचा विचार केला असता जगाराम खोसे दत्तात्रेय जगाराम खोसे मुलगा सभापती सुप्रियाताई नितीन गुळंकर मुलगी सभापती अंजलीताई गणेश गुळंकर मुलगी असा असणारा हा परिवार. परिवारावर दुःख होणं साहजिकच आहे. अर्थातच परिवारातलं पितृत्व या ठिकाणी हरपलेलं आहे. सनातन धर्माप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे वैदिक संस्कृतीप्रमाणे काही विधी करावे लागतात. त्यातील आजचं हे पुण्यस्मरण आहे. अर्थातच वर्षश्राद्ध आहे. एका वर्षानंतर या ठिकाणी बाबा आमची तुमच्यावर असणारी श्रद्धा अर्थातच वर्षश्राद्ध एका वर्षानंतर या ठिकाणी आज या महत्वाच्या दिवशी या ठिकाणी तुम्ही आयुष्यभर केलेले कष्ट अपूर्ण केलेले कष्ट ना अपूर्ण मिळालेली पुण्य आहे आणि त्या पुण्याचं आजच्या दिवशी करत असणारं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण. विठ्ठल या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी
परिसरातून पंचकृषीतून विविध या ठिकाणी क्षेत्रातील मंडळी उपस्थित आहेत, त्यांचं धन्यवाद. गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य, मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य, टाळकरी बंद विनेकरी चोपदार आदी करून सगळे उपस्थित आहेत, सर्वांचं धन्यवाद. गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर पहिली चाल तार सप्तका ज्यांचा आवाज आहे, ज्यांनी माझ्या आधी कीर्तनाला भरपूर कीर्तनाला साथ केलेली आहे, परम स्नेही परमार्थ स्नेही संगीत रत्न आदरणीय हरिभक्त ब्रायन दत्त महाराज जंजीर यांच्यासाठी जोरदार करायचा धन्यवाद आहे. दत्त महाराजांनी मला याही आधी अनेक कीर्तनाला तुमच्या परिसरामध्ये साथ केलेली आहे. अतिशय गोडा या ठिकाणी आवाज महाराजांचा आहे आणि वारकरी चाली जपणारी ही माणसं आहेत. सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद. तसेच या ठिकाणी कीर्तनाची चाल या ठिकाणी त्यांच्यासोबत ज्यांनी गायली, तुमच्याच भागातल्या या ठिकाणी परिसरातले असताना या ठिकाणी आपल्या भागाचं भूषण हरिभक्त परायण कृष्ण महाराज जंजिरे यांच्यासाठी जोरदार टाळ्याचवा. त्यांनी मला काही सप्ताहामध्ये मला साथ केली. महाराज तुमचंही हृदयातून धन्यवाद. तुमचाही आवाज तार सप्तकात आहे, फार गोड आहे, फार सुंदर आहे. तुमच्या हृदयातून धन्यवाद. हरिभक्त परायण रोहिदास महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्याचवा. रोहिदास गुरुजी तुमच्या हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी अजूनही कोणी कीर्तनकार प्रवचनकार उपस्थित असेल त्यांच्या हृदयातून धन्यवाद. हार्मोनियम वादक आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्याचवा, त्यांच्या हृदयातून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मृदंगाची साथ करण्यासाठी ताल सम्राट मृदंग सम्राट युवक मित्र हरिभक्त परायण संकेत महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्याचवा, त्यांच्या हृदयातून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी इथपर्यंत येत असताना ज्यांनी संपर्क साधला आणि वेळोवेळी माझ्या संपर्कात होते असे या ठिकाणी आमचे परमार्थ स्नेही ज्यांचे आमचे जुने संबंध आहेत, आदरणीय या ठिकाणी मधुकरदादा बसवते यांनी या ठिकाणी संपर्क साधला. भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्याचवा. इथपर्यंत मॅट काय आम्हाला घेऊन आला नाही, पण तुम्ही आम्हाला घेऊन आले. मॅट नाही तर आम्हाला 12 वाजेपर्यंत बी इथं आणत नसतो. या ठिकाणी मॅट तिकडे परत गावाला निघाला. मला कडे काय गणित झालं ते म्हणजे महाराज तुम्हाला सापडणार नाही, याले तरी याले आवडे ते म्हणजे माझ्या मागेच आला म्हणून मग त्याच्या मागे आलो. पण त्याची वॅगनर काय आमच्या इनवाला गावं ना ती एवढी जोरात या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य तुमच्या या ठिकाणी वरिवेल्याचे असतील, त्यांचा हृदयातून अंतःकरणात धन्यवाद. त्यांनी मार्गदर्शन केले इथपर्यंत येण्यासाठी. काल परवापासून त्याचा मला संपर्क आहे. महाराज चांगलं नियोजन केले. परिसरातले आमचे चांगले नामवंत गायनाचार्य दादा तुमचं धन्यवाद. साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्याचवा, त्यांचा धन्यवाद. इथे शूटिंगसाठी कॅमेरामॅन आहेत दादा तुमचं धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडात प्रणिपात. ज्यांची ज्यांची नावं घेतली ती सगळी देव आहे, ज्यांची नावं राहिली ती महादेव आहेत. महादेव हे नावं घ्यायचं नाही. सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडात प्रणिपात. सेवेला सुरुवात विठाला. शेवट तो मला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा. अभंग बऱ्यापैकी सगळ्यांच्या परिचयाचा आहे. वारकऱ्यांच्या अभंग परिचयाचा आहे, टाळकऱ्यांच्या परिचयाचा आहे आणि पुढाऱ्यांच्या बी परिचयाचा आहे. कारण की आपल्या इकडे श्रद्धांजली प्रथा आहे, ते अंत्यशक्रिया झाल्यानंतर अर्धा तास पुढारी बोलतात. त्यामुळे त्यांना बी आता हे बऱ्यापैकी अभंग पाठ झालेले आहेत. त्यामुळे अभंगाची वेगळी भूमिका मांडण्याची आवश्यकता नाही. अभंग जरी परिचयाचा असेल मात्र या ठिकाणी भूमिका मात्र फार वेगळी असते. याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकोबारे सांगतात मला शेवट झाला, पण नुसता शेवट नाही झाला तर शेवट भला झाला. या अर्थाचे अनेक अभंग आहेत. याचसाठी केला होता तास, शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराज सांगतात आमचा शेवट गोड झाला किंवा आमचा शेवट भला झाला. याचं कारण असं आहे, अंत्ययात्रेला भरपूर गर्दी जमावी म्हणजे शेवट भला नाहीये. दशक्रियेला भरपूर लोक यावी म्हणजे शेवट भला नाहीये. किंबहुना तुमच्या एखाद्या लग्नाच्या कार्यात फार माणसं जमावी म्हणजे शेवट गोड नाहीये. अर्थातच पुण्यस्मरणाचे कीर्तनालाही लई लोक यावी म्हणजे ही शेवट गोड नाहीये. पण खऱ्या अर्थाने मृत्यू लोकात कार्य करत असताना हे कार्य समाजाच्या उपयोगी व्हावं, हे कार्य देशाच्या उपयोगी व्हावं, हे कार्य धर्माच्या उपयोगी व्हावं. आणि हे कार्य करताना आपण देशाच्या धर्माच्या समाजाच्या उपयोगी यावं आणि गेल्यानंतर लोकांच्या हृदयात जिवंत राहणं म्हणजे शेवट भला विठला. तुकोबांनी 42 वर्ष परमार्थ केला. फार वर्ष आयुष्य नाही, 42 वर्षाचा परमार्थ झाला आणि जगाचा मालक तुकोबांना घ्यायला आला म्हणजेच तुकोबांचा शेवट भला झाला. लक्षात नाही का? फार वर्ष आयुष्य नाही, 42 वर्ष. पण 42 वर्ष परमार्थ करत असताना
दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे दिवस रात्र भगवंताचं नामस्मरण या मुखात तुकोबारींनी घेतलं आणि नामस्मरण घेतलं म्हणूनच जगाचा मालक घ्यायला आला. तुम्ही आम्ही म्हणाल की आम्हाला देव घ्यायला येईल का, आपल्याला घ्यायला येईल का? कारण तुकोबारांना घ्यायला आला तो जगाचा मालक पंढरीश परमात्मा हा पाहुणा ऋषिकेश आहे म्हणून तो देव जगाचा मालक घ्यायला आला. आपणही पाहुणे पण आपण पाहुणे कुणाचे याच्यासाठी मी काही प्रमाण आहे. हरविना जन्म नरकाची पैसा यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय बोला सगळे नरकाची पैसा यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा हरिविन जन्म नरकाची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय हरिविन जन्म नरकाची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी हरिविन जन्म नरकाची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय. पण तुकोबर आहे ना खऱ्या अर्थानं परमार्थ फलद्रूप काय झाला आणि 42 वर्ष परमार्थ याच्यासाठीच केला की शेवटचा दिवस गोड व्हावा किंवा शेवट भला व्हावा. पण महाराज 42 वर्ष तुकोबांनी परमार्थ केला पण अजून जर बारीक भूमिका पाहिली आणि सूक्ष्म पद्धतीने अभ्यासलं संत चरित्र तर एक गोष्ट लक्षात येईल की पहिली गोष्ट म्हणजे तुकोबाराच मृत्यू लोकात येत नव्हते. हीच गोष्ट इथंच अवघड आहे. तुकोबार आहे मृत्यू लोकात येत नव्हते ते विठोबानीच सांगितलं तुका जनांचा उद्धार करावा जावं लागेल, जनाचा उद्धार करायला जावं लागेल आणि जीवाचा उद्धार करायला जावं लागेल. जनाचा जनाचा आणि जीवाचा उद्धार करायला आम्ही वैकुंठवासी आलयाची कारणाने भावे वरताया अभिवया कुंडवासे आलयाची कारणाने भावे वरताया आम्ही वैकुंठवासी आलयाची कारणाने बोलिले देवची भावे वरताया आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी सात भावे वरताया. म्हणजे दत्त महाराज तुकोबार वैकुंठातून आले मृत्यू लोकात कुणासाठी आले माहिती का? पुढते हे जेव्हा खेळडोळा येतो कळवला म्हणजे संत समाजासाठी आले. ते विठोबानी सांगितलं तुका जा, तुका म्हणला हे विठोबा सगळे जमल पण मृत्यू लोक जाणार नाही. ज्या मृत्यू लोक तुम्हाला पाठवतो ते लोक वागाले. वागाल कळलं का? हो बरोबर. वाघाल इकडला शब्द आहे. वाघाल म्हणजे आपल्यातला पुढे जायला लागला रोहिदास महाराज की त्याला आपलीच माणसं मागवत त्याला वागाळ म्हणतात. आणि खरं सांगू का गुरुजी इकडे राजकारणातले वागाळ राहिली नाही आता आपल्याकडे वागाळ झाल्यात. काय म्हणणे तुमचं याच्यात कृष्ण महाराज खरंच आपल्याकडे स्पर्धा झाली हो. आता तुम्ही सगळे गोळे मिळून गाणारी माणसे एकमेकांना समजून घेणारे गायके. मी परवा एका कार्यक्रमाला गेलो एक गायनाचे कीर्तन झालं माझ्या बाजूला आले लई स्पर्धा इकडे. मला म्हणजे महाराज कशी काय साथ केली पण नादच करायचं नाही. सगळे पिटीचे स्वर तुमच्या समोर बंद पडले म्हणून काय तुमचा आवाज एक नंबर. ते म्हणले महाराज तसं नाही पण बाजूची कशी काय जिरावली म्हणली आज. म्हटलं तू जिरवा ठवरी तर म्हणलं महाराज माझ्या मागं माझ्या बाजूच्याला म्हणतात नाही. अरे म्हटलो म्हणता नाही आलं म्हणजे परमार्थ नाही. सगळ्यांना सोबत म्हणून घे म्हणजे खरा परमार्थ आहे. परमार्थ हे महादेव काय झालं संकेत महाराज उलट असं झाले की इकडे स्पर्धा लय वाटली. लई स्पर्धा तुकोबाने सांगत विठोबा ज्या मृत्यू लोक तुम्हाला पाठवतोस
आणि एवढं सोपं नाही तिथलं वातावरण. विठ्ठल विठ्ठल ज्या मृत्यू लोक तुम्हाला पाठवतो तिथं लई मोठी स्पर्धा आहे. नाही जाणार तुका आणि या जनाच्या कल्याणासाठी तुका म्हणजे माझा धाडीले निरोपा हा परमार्थाचा सोपा सुखरूप आणि सगळ्यांना समजेल हा मार्ग सांगायला तुकोबाने या स्पर्धेच्या युगात. म्हणून वंगाळ शब्द सांगितला. वंगाळ शब्द मराठवाडा परभणी तिकडे लक्षात येत नाही, वंगाळ इकडे लक्षात येतो आणि या जिल्ह्यातला शब्द येतो. लक्षात आहे का? हा संकेत महाराज आपला माणूस पुढे जायला लागल्यावर कधीच कुणाला चांगला. आता तुम्ही जॅकेट घातले सगळ्यांनाच चांगलं वाटणार आहे का? काही जण म्हणणार जॅकेट घालून कुणी पकवाज वाचत आहेत का तेव्हा? नाही नाही, आम्ही डिझाईनचं धोतर घातलं, कोणतरी म्हणणार चमकीचं धोतर घातलं. लई स्पर्धा इकडे. काय झालं माहिती का गुरुजी? बरं कृष्ण महाराज दत्त महाराज, बाबा मी नवीन गाडी घेतली. नवीन गाडी घेतल्यानंतर तुमच्यासारखी चांगली जीवलग माणसं आहे आमच्या आयुष्यात की ज्यांनी मला फोन केला, म्हणले कबीर महाराज नवीन गाडी घेतली, अभिनंदन तुमचं. मला धन्यवाद दादा. आमच्या गावाकडचा एक मित्र आहे, तुम्हाला खरं सांगतो, काही मित्र नुसते म्हणाय मित्र आहेत पण ते आतल्या गाठीचे, ते कधी तुमचा घात करतील सांगता येत नाही. बरं मधुकर बाबा सरस्वती साहेब मला असा फोन आला गावावरनी, मला म्हणजे महाराज नवीन गाडी घेतली. हो मला इनोवा घेतली. म्हणजे बरोबर आहे. बरं हे मित्र मी एवढे डांबराट आहेत ते असेच फोन नाही करत. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, जब लग अपने पल्लों में पैसा. एक टाळ मला थोडा इकडे सर टाळा नको. हा मग ते विक्षोभ होत होता. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, जब लग अपने पल्लों में पैसा तब लग लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया ना कोई नहीं मिठा बोले. तुम्हाला खरं सांगू का, कर्ज मंजूर झाल्यावर पार्टी बघायला मित्र येतात, पण हप्ता थकल्या हप्ताभर आहे तो खरा मित्र आहे. येईल का? येणार नाही. असा लांबून जाईल पण जवळ येणार नाही. बघा तुम्ही जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही रे कोणी. मला फोन केला, म्हणजे कबीर महाराज तुमचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे कबीर महाराज ऑफिशियल, त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ टाकलाय, तुम्ही नवीन गाडी घेतली. म्हणजे हो. म्हणजे महाराज तुम्ही इनोवा गाडी घेतली. मला बरोबर आहे. मला मग काय म्हणतोस? काय म्हणले महाराज इनोवा क्रिस्टा घेतली. मला हेही बरोबर आहे. नाही मला 30 लाखाची घेतली. म्हणलं हेही बरोबर आहे. नाही मला तसं नाही, मग हप्त्यावर घेतली का? म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं? आता आपल्या घरासमोर 4 गाड्या त्या पूजाच्या सोडल्या, लोकांनी घेतली म्हणून पोटात दुखते. तुमच्या लक्षात हो लाडकी बहीण योजना. तुम्हाला टेन्शन द्यायचं माहिती का? तुमच्या अकाउंटला हप्ता जमा झाला नाही म्हणून नाही, पण माझ्या आधी तिच्या अकाउंटला कसं काय जमा झाला म्हणून टेन्शन. मृत्यू लोकातला माणूस हा स्वतःच्या दुःखाने पीडित नाही, तो दुसऱ्याच्या सुखामुळे प्रॉब्लेम मध्ये. लक्षात नाही का? मग सांगायचं जो देखे वो दुखिया सुखिया कोई नाही. पण संत याच्या उलट काहीच नाही. आम्ही सदैव सुखी जवळी येता जोर आहे. पण सामर्थ्य काय? जरी काही अभंगात तुकोबा म्हणतात मुख शुद्धी तुळशी तुका म्हणे मी दुर्बळ. मग जर तुकोबा दुर्बळ आहे मग शेवट भाला कस काय झाला? जगाचा मालक कस काय आला? तुकाराम 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 नाम घेता का पेरम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबा नाही पण येणारे भरपूर आले आणि जाणारे भरपूर गेले, पण मला सगळ्यांचा शेवट भाला झाला असं नाही. भरपूर जण इथं आले आणि भरपूर जण इथून येऊन गेले, पण येणारा आणि जाणारा याच्यात महत्वाचा एक दुवाले महत्वाचा लक्ष नाही का? येणारे भरपूर आले. बघा बारीक निरीक्षण करा साहेब, कोर्टाचा दरवाजा एकच आहे. त्याच दरवाजातून कैदी जातो आणि त्याच दरवाजातून जजही जातो, पण जाण्यात मात्र फरक आहे. तुमचं माझं येणं कसं हे महत्वाचं नाही, तुमचं माझं जाणं कसं हे लय महत्वाचं आहे. आता ऐका,
दरवाजा एकच आहे, कैद्याला हातकरी घालून देतात आणि जजला वारं घालायचं वगैरे तर वशिला लावायला ठीक आहे, जाणं वेगळं आहे. तुकोबाने बी आले आणि धृतराष्ट्र बी आला, पण दोघांच्या जाण्यात फरक आहे ना. धृतराष्ट्र साधा होता का बाबा? धृतराष्ट्र भारताचा सम्राट होता. आई साहेब, धृतराष्ट्र चक्रवर्ती राजा होता आणि एवढंच नाही तर 100 मुलांचा बाप होता धृतराष्ट्र. 100 मुलांचा बाप, चक्रवर्ती राजा, भारताचा सम्राट. पण धृतराष्ट्राची 100 मुलं ही भीमानी वाढली. ऐका, धृतराष्ट्रही आला आणि तुकोबारे बी आले, पण दोघांच्या जाण्यात मात्र महाराज फरक आहे बरं का, फरक आहे दोघांच्या जाण्यात. म्हणून मी काय सांगितलं, सोपं सांगू का? येणं तसं माहिती नाही, जाणं मात्र उत्तम असावं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं 100 मुलांचा बाप धृतराष्ट्र 100 मुलं मारली भीमाने, लई भयानक पद्धतीनं. एकही मूल जिवंत नाही ठेवलं. धर्मराजाला राग आला, ए भीमा, अरे वेडा आहेस का? भीम म्हणला, दादा आता फक्त मुलं मार द्या, आता धृतराष्ट्राला जिवंत नाही ठेवायचा. पुढचा वार हा धृतराष्ट्रावरच केला. धर्मराजाने मध्यस्थी, सोड त्याला, आपला येतो. अरे दादा, अरे तुला कशी काय दया आली? हे धृतराष्ट्र आपला नाही, तुला माहिती नाही दादा. अरे बावकी सगळ्यात वागाळे, नाही कळलं का तुम्हाला? यांना कधीच आपला बंगला झालेला नाही दाखवणार, कधीच नाही दाखवणार. ती म्हणणारच कुठून पैसा आणला, नाही लक्षात आलं का? दादा नको सोडू द्याला. दादा म्हणला, ए धृतराष्ट्र, ए भीमा, अरे वैर संपलं 100 मुलं मारली, आता मी सांगतो तसंच करायचं. दादा बरोबर होता, बरोबर होता. धर्मराजाने सांगितलं, भीमा तू मध्ये काहीच बोलायचं नाही. अहो धर्मराजा घरी घेऊन आले धृतराष्ट्राला, 100 मुलं धृतराष्ट्राची भीमानी मारली. भीमाच्या डोक्यात राग होता, त्याचा काटा काढायचा म्हणले, काहीच बोलला नाही भीम, काहीच बोलला नाही. दादा म्हणला ती आज्ञा पाळणार, पण भीम हुशार होता, काहीच बोलला नाही. आता मला ह्याला मारायचं नाही, ह्याला बोलून संपवायचं म्हणले. भीम हुशार होता. नेमका धृतराष्ट्र जेवायला बसायचा, पंचपक्वानाचं जेवण, आणि जेवते वेळी भीम यायचा आणि म्हणायचा, आंधळ्या तुझी 100 मुलं मी मारली, आणि आता जे जेवण करतो ना त्या 100 मुलांच्या रक्ताने बनलेला घास आहे. मला सांगा, 100 मुलं मारली आणि 100 मुलांच्या रक्ताने बनलेला घास आहे असं म्हणलं जेवण जाईल का? रोज भीम जेवते वेळी यायचा आणि म्हणायचा, पोरं कशी मारली. एवढंच नाही, हे धृतराष्ट्रा तुझी 100 मुलं मी मारली आणि 100 मुलांच्या रक्ताने बनलेला घास आहे. रोज जेवती वेळी यायचा. तब्येत खालवली धृतराष्ट्राची. धर्मराजा राज्यात आले, म्हणजे काय झालं, काय अडचण काय? म्हणजे अडचण काहीच नाही. म्हणजे जेवणात काय कमी? म्हणजे पंचपक्वानाचं जेवण. मग अडचण काय? म्हणजे अडचण एवढीच आहे, भीम जेवते वेळी येतो आणि म्हणतो पोरं कशी मारली, आणि 100 मुलांच्या रक्ताने बनलेला घास आहे. म्हणजे माफी मागतो मी. धर्मराजा म्हणले, धृतराष्ट्राला माफी मागितली धर्मराजाने. मोठ्या मनाचा राजा होता, म्हणजे भीमाला बोलायचं कळत नाही. त्याला ताकद नाही भीमाला, पण भीमाकडून मी माफी मागतो, त्याला बोलायचं कळत नाही. तुम्ही समाजात निरीक्षण करा, काही ना ताकद नाही, पण कुठं काय बोलावं हे कळत नाही. आणि ज्याला काय बोलावं हे कळत नाही त्याला लई सोबत घ्यायचं नाही. कळत कसं मला नाही कळत तुम्हाला? हा, ज्याला बोलता येत नाही ना, आणि काय माहिती का, ज्याला बोलता येत नाही त्यालाच बोलायचं नाचलंय बघा. ग्रामसभेत सगळेच काय म्हणायचं, मधुकर भाऊ खरे का खोटे, खरे का खोटे? आता तुम्ही राजकारणाचा तुम्हाला अनुभव, समोर ग्रामसभेत येऊन बसणार, ना तो ह्या पॅनलचा, ना तो त्या पॅनलचा, ना तो ग्रामसेवकाच्या बाजूचा. म्हणजे गावात एक तरी असते त्याचं, म्हणजे त्याला नारद म्हणतात. त्यावेळेचे नारद वेगळे होते, आताचे नारद वेगळे. जिसकी कभी भी बात नाही होती रद्द उसे नारद कहते हैं. त्यावेळेचे नारद लोकांना देव भेटवायचे आणि आताचे नारद चांगल्या सत्यात कार्य टाकतात. नाही कळलं का तुम्हाला? हे खरे लक्ष नाही का? हा, त्या समोर बसतो, तो ग्रामसेवकाच्याही बाजू नाही, ह्याही कुठल्याच पॅनलच्या बाजूने नाही. ह्याची वेगळी पार्टी, वाटोळे मंत्री. याला गावातले कुठून रस्ते चालल्यात काहीच माहिती नाही, पण वाटोळ करायला एक नंबर असे बोलणारे असतात बघा. एक मोठं वाट अजून सांगू का, आपल्या इकडे बी लई स्पर्धा आहे. म्हणून मागे सांगितलं काय झालं माहिती का, ज्याला बोलायचं कळत नाही त्याला बोलायचं लागले. तसं आमच्याकडे त्याला गाता येत नाही ना, त्याला माईकचं लागले. आता हे सगळे स्टार गायचे, सगळे स्टार आहेत, पण ह्यांच्याकडून माईक वळी स्वतःच म्हणे. अरे पण मी म्हणत नाही म्हणून नाही का, पण ह्यांना अनुभव असं आधीचा स्वतः असं स्वतःचा स्वरात नाही, पण बाकीच्या नाही स्वरात घेऊन देणार नाही. बघा तुम्ही काय झालं, या स्पर्धेमुळेच ते अवघड झालं. आमचा एक मित्र आहे, त्याने तुळशीची माळ घातली, 6 महिन्यात 6 राग बसवले, 1 नंबर भजन, लय भारी म्हणायला लागला. सगळे राग म्हणला, महाराज आता एकच इच्छा आहे, आता घरात म्हणतो ना, आता या भजनी मंडळाचा म्हणणार म्हणलं सगळ्यांचं नाही सांगत, मी सांगतोय कधी कधी अशा अनुभव येतात. गेला तू भजन म्हणाले एकादशीला. मी म्हणलं तुला 6 अभंग म्हणून देते, तुला वाटते जा बरं म्हणलं बघ तू. ती गेलं 10व्या मिनिटाला मंदिराच्या बाहेर आले. अरे म्हणलं काय झालं? म्हणजे महाराज 6 महिने मला नाही वाटत माईक माझ्याकडे येऊन देते. म्हणलं का? म्हणलं माईक वर मांडणी द्यायची, माईक फेकून आम्ही त्याच्या एकामेकाला. पण त्यामुळे काय होतं, ती नवकी पोरं येत नाही तिकडे. असं झालं. लक्षात नाही का? मला काय सांगायचंय, चुकवा चुकी म्हणजे परमार्थ नाही.
सोबत घेऊन चालणं म्हणजे परमार्थ आहे. भीमाला बोलायचं कळलं. एक मोठं वाक्य बोलतो ऐका आता. जन्म उपरांत आदमी 2.5 साल में बोलना सीखता है, पर क्या बोलना चाहिए ये सीखने के लिए पूरी जिंदगी निकल जाती है. त्यांचं अख्खं आयुष्य निघून जातं, पण काही न बोलायचं कळत नाही. धर्मराजा म्हणला, भीमा इकडे, अरे वेळ आहेस का? काय झालं दादा? तुला सांगितलं होतं ना धृतराष्ट्राकडे जाऊ नकोस. दादा अरे गेलो बाबा, आपल्याच राज्यात आपल्याला जायला मनाई का? जाऊन फक्त बाजूला बसतो. अरे बसण्याबद्दल काय नाही, पण जेवते वेळी सांगायचं नसतं पोरं कशी मार असं सांगतात का? अरे जाऊ दे म्हणलं, सोडून दे होईल. मग दादा अडचण काय तुझी? भीमा माझी एवढीच अडचण आहे, जेवते वेळी सांगू नये पोरं कशी मारते. बस माझ्या आज्ञेचं पालन करावं लागेल, नाही तर उभ्या आयुष्यात तुझं तोंड नाही बघणार. दादा माफ कर मला, मी नाही सांगणार त्याला जेवते वेळी पोरं कशी मारली. भीम लय हुशार होता. भीम गेलाच नाही 8 दिवस झाले. 9व्या दिवशी गेला आणि परत मांडीला मांडी लावून बसला. पण हा झाल्या आमचं खातो ना आमच्यात भांडे लावतो. दादा म्हणला जेवते वेळी सांगू नये पोरं कशी मारली, म्हणून जेवण्याचं ताट यायचंय म्हणून 2 तास अगोदरच आले तुला सांगायला. तुझी 100 मुलं मी मारली आणि त्या 100 मुलांच्या रक्ताने बनलेला घाशी. आता सांगा मला जाईल का जेवण? पोटात कालवायला लागलं, कस तरी व्हायला लागलं. धृतराष्ट्र जागी उठला, जंगलात निघून गेला. जंगलाला आग लागली आणि जंगलात होरपळून धृतराष्ट्र गेला. 14 शाप मिळला. 100 नागिनीची पिल्लं त्याच्याकडून जळली. नागिन अंधारी झाली. केले कर्म झाले, केले कर्म झाले, त्याची भोगाले. केले कर्म झाले, त्याची भोगाले. कर्म झाले, त्याची भोगाले. आता हे नुसते गाणारे चांगले नाही, ते पाठातले हे महत्वाचे. नाही ते हे आमच्याकडे शायनिंग वर गेलो, शाळा शिल्ला आपलं चपार पातीला जाऊन मिळते ती आणि त्या टाळ घेतो पाकवायला म्हणतो थोडं मार. अरे काय तुला डोंबलं करते का त्याला? हो गे ना, ऐकलं का तुम्हाला? हे माझं कीर्तनच असं असते, ज्याला पटेल त्याला मोकळं बोलायचं वाटते. अजिबात नाही वेळ वार तुका म्हणे सांगा. या माणसाला कोण संधी देणार? अरे यांनी साध्यापणातच वारकरी चालीत आपल्या काय होतं माहिती का? इकडून कसा गुरुजींनी लगेच दम दिला म्हणजे जोरात घ्या म्हणले. 11 वाजल्यात म्हणले या माणसं पाहिजेत आयुष्यात, आम्हाला पाहिजेत ना 100% पाहिजे. आमचंही म्हातारं 70 वर्षाचं लय खतरनाक शांतच बसत नाही. चालू कीर्तनात येऊन त्या दिवशी उपारणं म्हणायला लागले. म्हणलं काय झालं? अरे म्हणलं हा भंग घेतलायच कुठला? अरे बुवा तू बोलतोस काय? म्हाताऱ्याला म्हणलं हो तुम्ही असं लोकांच्यात करत नका जाऊ, लोक आहेत पुढं काय म्हणावं. तो बापच असतो का रे? ते म्हणलं तू माझा बाप नाही, मी तुझा बाप आहे. त्यामुळे बापाला नाही शिकवायचं काय करायचं. बाप सांगणार आहे तुम्हाला जाताना. आई डोळे भरून येतील बाप ऐकताना. बाप सगळे सांगतात हो, पण निराळा बाप सांगणार आहे. कोण म्हणतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं त्याच्या डोळ्यात पाणी. आई आता फक्त तुमचे डोळे भरून नाही ना, आमच्या बसलेल्या या पुरुषांनी जर 2 मिनिटासाठी बापात आलं ना त्यांच्या डोळ्यात पाणी. संघर्ष होता तो आमच्या आयुष्यातला सांगायचं तात्पर्य. म्हणून ही जुनी माणसं लय महत्वाची आहेत आमच्यासाठी. हे पेड़ बूढ़े हुए ये फल नहीं दे सकते लेकिन इनके प्यार की छाव जरूर देगी. गरिबांची सावली देणारी माणसे अहो किती दिवस आहेत, किती पिढी राहिले. आता काय वाटतं काय रोहिदास महाराज हे उपारण धोतर ही माणसं आता किती दिवस राहिली मला सांगा. पुढची पिढी काय वाटतं तुम्हाला? घालं ना असं. फक्त वारकरी संप्रदायाची एवढी माणसं आहेत, तीच माणसं त्याच्यावर दिसतात. बाकीची माणसं तुम्हाला दिसणार नाही. ही टोपीवाली माणसं, ही जुनी पारावर बसणारी माणसं, ही येता आम्हाला दिसणारी ही शेवटची पिढी. आता हे दृश्य परत आमच्या लेकरांना नाही बघायला मिळणार, नंतर नाही दिसणार. अहो काय फास्ट लाईफ चाललंय आणि माणूस अजूनही भ्रमात आहे की तो जाणार नाही. दादा तुझे ₹1 सगळे पडून राहतील बँकेत, पण ज्या वेळेस एकदा काळ तुला घ्यायला आला ना
मग तुला कोणच नाही सोडणार. तो का म्हणे तुला सोडविला कोणी, एका चक्र पाणी वाचून या, त्याचं भजन तुला सोडवेल. केवढा मोठा धृतराष्ट्र सोडवलं का, केवढा मोठा रावण. 28 कोटी भिंती सोन्याच्या, 7 कोटी घरं सोन्याची, घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं रावणाच्या, आणि आपले 20 तोळ्याची चेन घातल्या सगळ्या कुठे आपल्या ठेवते. आपण जाणार नाही वेचावा. येरते पाम जीव मग इथं अवतार राहिले नाही. सचल अवतावले राहणार आहेत का, जाणारे लोक. आणि हे पुण्य स्मरणाच्या कीर्तनाचं एक लय महत्वाचं गमत आहे. इथं आलेल्या प्रत्येकालाच वाटतं मी सोडून सगळी जाणार आहे, असं होणार आहे का. अरे कोणाचा नंबर कधी लागेल काय सांगता येते. 5-50 वर्ष राहिलो आपण. हे वेदावे सोडा, द्वेष सोडा, मस्तर सोडा, कुणाच्या मनातला राग तिथं सोडा. एकदा हात मर गए दुनिया. ज्या दिवशी आम्ही संपलो ना, इकडे हे गाड्याला नाही सगळे राहिली. कपडे अशी थप्पी लागून पडतात का बटत, कुणी हात लावत नाही. बांधणं कशा घेत माहिती का, वरचं मंगळसूत्र माझं, ती सुनबाई म्हणते काय एक मोठं मंगळसूत्र माझं, एक वर्ग म्हणते मथेऱ्याची आठी माझी, ते म्हणते तिकडं माझं बांधणं मथार माझं आहे का मथेरी माझी, हे राहीलच ना. अरे बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या मागे सर्व राहिले, कुठं तिथे धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. फार शॉर्ट लाईफ सजराव, जास्त वर्ष नाही आलो आपण इथं. जेवढे वर्ष आयुष्य ना, काय तुकोबाचा परमार्थ. अरे महाराजांना कळलं होतं 42 वर्षासाठी झालोय आम्ही, आम्हाला येणारी जगाचा मालक, काय सामर्थ्य ना भारताचा सम्राट ना चक्रवर्ती राजा, तुकोबारांचं सामर्थ्य हे विठोबा मुरारी म्हणून घ्यायला लागेल. हे तुका अरे देवाला मागतो का, अरे येईल तुला मृत्यू लोकात मरत नाही तुका, आणि मुरारी म्हणून मी तुला घ्यायला येईल. तू काळजी करू नको. पोसितो सगळा एकराची विश्वपर नाव आहे माझं. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे गतीर भरता प्रभू साक्षी निवासम, चरणम स्वेत प्रभम हृदय स्थानम, निधानम विडंबयम, पर्वती वैशाखन संडावी, समुद्र रेखान वलंडावी, पृथ्वी या भूते भावी या आज्ञा माझी. ना तुका केला परमार्थ. 42 वर्ष आम्ही सदैव सुरके. सामर्थ्य वेगळं आणि परिस्थिती वेगळी. आम्ही सदैव सुरके, जवळी येतात चोर धाके, जाऊ पुढती विके कुठली गरज लागते. महाराज एवढंच नाही, संकेत महाराज तुकोबाराची बायको दिले खतरनाक हो. माझ्या माय बापा बरे नाही केले, पदरी बांधले भिखाऱ्याच्या. बायकोनीच तुकोबाची परिस्थिती सांगितली, पदरी बांधले भिखाऱ्याच्या. मग जर भिखाऱ्याच्या पदरी बांधले, मग त्यांच्या पदरी बांधलं, मग तुकोबांसाठी देव कस काय आला. जर तुकोबाला दारिद्र्य होतं ना, म्हणजे अहो 65-64 लाखाचे सावकार की आई सहज पाण्यात टाकले महाराजांनी. नको आम्हाला काही असो वैसा कोठे आठवची नाही, तेही आवडी म्हणते महाराज. अरे नका घेऊ देवाचं नाव. त्या काळ्या विठ्याचा मुर्दा गेला. तुमच्या लक्षात आलं का, तुकोबांची बायको तुकोबांची भांडणं करायची, आणि बायको भांडणारी असते संकेत महाराज. तर तुमचं उरकले का तरी हसताय म्हणलं मानलं पाहिजे तुम्हाला. नाही तर उरकणारी एवढी धोरणात नाहीत आता, लक्षात नाही का. बायको भांडणारी असते तरच संसार असंच आनंदित राहायचा. आमच्याकडे बघू नका, आम्ही भांडाय घरीच नाही. लोकांना वाटतं बरं झालंय. आता रात्री मुंबईला कुठून यायचं, कसं काय यायचं, पाचपते साहेब सोपं वाटतं का घरी. आम्ही घरी गेलो की लेकरं झोपलेले असतात. परत पहाटे उठून निघावं, पुण्यस्मरणाचं कीर्तन नाही तर काल आहेच. परत लेकरं बाळांची काही भेट होत नाही. एका दिवशी सुट्टी घ्यावी लागते आवाज रिकवर करायला. मग लहान की माझी 5 वर्षाची अशी ते हात तोंडाकडे बघते. 1 तास झालं नजरच हटवणं. म्हणलं काय प्रश्न पडला व्हायला. तेवढ्यात की मग आई कोण आहे बाप आहे तुझा, कोण आहे काय. त्याच्या थोड्या फवारण्या करायला लागतात, मग रोग पडत नाही. लेट फ्लोनी गेलं की लक्षात येतं. हा सांगायचं आपल्याला काय एवढं सोपं नाही. तुकोबांची बायको सोपं सांभाळला. आता खरं सांगतो, महाराजांच्या बायकोची भांडणं, आवडीची भांडणं
ही तुकोबांची नव्हती, ती भांडण विठ्ठलाशी होती. त्या काळ्या विठ्ठलाचा मुलगा गेला आणि महाराज अरे तुमच्या या विठ्ठलाच्या भजनाने संसार उद्ध्वस्त केला. आवले एक सांगू का, सजनावर लाखातलं वाक्य बोलतो, सोबत घेऊन जा हे वाक्य. संसार जेवढाही नेटाने करेल उतार वयात संसार दुःख देणार, आणि परमार्थ जेवढाही नेटाने करेल परमार्थ उतार वयात सुख देतो. परमार्थातलं सुख हे उतार वयात मिळत असतं. पण खऱ्या अर्थानं तुकोबाने सांगावले येणारे विठ्ठल मंबाजीच्या घरी गेले. तुकोबार आहे मंबाजीने काठीने मारलं महाराजांना, काठीनं का एक शब्द बोलले नाही तुकोबा, एवढं जबरदस्त मारलं. महाराजांना चालता येत नव्हतं. कशी कशी महाराज घरी आले, रात्रभर तुकोबारे झोपले नाही, रात्रभर झोप नाही. आवली म्हणते महाराज काय झालं? काही नाही रावले, मंबाजीनं मारलं, मंबाजीनं मारलं. रात्री 2 वाजता महाराज उठून बसायचे. आवले आवली म्हणते महाराज झोप येत नाही, लई त्रास होतोय का हो? अरे त्रास नाही होता आवले, ते मंबाजीची लय आठवण येते. हाय का शेसरत गाव की परत मंबाजीची आठवण येते. मग काय करायचे? काय नाही, तेलाची वाटी दे. कधी सकाळ होती आणि मंबाजीचे हात दाबायला जातो असतात. ते बिचाऱ्याने मारलं, माझ्या जखमाचा सोड, पण त्याला किती त्रास झाला असेल. आपल्याला काठी उगारली तरी उभ्या रस्त्याने जाऊ द्यायचं नाही. आणि संत तेलाची वाटी घेऊन मंबाजीच्या घरी. सकाळ झाली, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी विठ्ठलाचं भजन, तेलाची वाटी घेऊन मंबाजीच्या दारावर. मंबाजी दार उघडा. येतो का? कालचा मार कमी आहे का मार खायला आला? मार नाही खायला आलो, उपकार मानायला आलो. उपकार कशा बाई? मारलं म्हणून उपकार, मारलं म्हणूनच उपकार मानायला आलो. तुम्ही मारलं ना हो मंबाजी? रात्रभर तुका झोपला नाही, बायका पण उशाला रडत होती, मलाही त्रास होत होता हो. अरे मंबाजी म्हणतो तुका मारल्या पण उपकार मानल. मारलं म्हणूनच, तुम्ही मारलं ना म्हणून जखमा दुखल्या. तुम्ही जेवढ्या तीव्रतेने मारलं तेवढ्या तीव्रतेने जखमा दुखल्या, आणि जेवढ्या तीव्रतेने जखमा दुखल्या मंबाजी तुम्ही मारल्यामुळं मला माझ्या विठ्ठलाची आठवण आली, आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. या जगाच्या पाठीवर असे संत नाही. गुरुजी साष्टांग दंडवत केलं तुकोबांच्या चरणी मंबाजीनं. असे संत बघितले नाहीत. मला सांगायला केवढा परमार्थ. आवले मंबाजी माफी मागत होता. आवली लय हुशार होती महाराज. अरे एक मंबाजी असे लय समाजात, यांचं काय करणार? काही असू दे मये आवले येणारे विठ्ठल त्यांनी शब्द दिलाय तुम्हाला शेवट भला करायला येणार आहे. मग कुठे तुमचा विठ्ठल का नाही आला? अरे बघ आवले ती शोभा कासाराची बायको म्हणती, हा तुम्ही काकडत 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 जाता, मी तुम्हाला गरम पाणी आंघोळ घालते, मी जाणार आहे तिच्या घरी. महाराज किती भोळे तुम्ही, नका जाऊ. अहो तुम्हाला ती गरम पाण्याने नाही, तू उकळतं पाणी तुमच्या अंगावर टाकत, तुम्हाला माहिती नाही मी वाळते तिला. आवले तसं नाही ना. नाही नाही महाराज, महाराज अहो झालं असं, तुम्ही वारकरी तुम्ही माळकरी, पण काय झालं तुमचा संसार तर तुम्ही संपवला, पण शोभा का सर्वांनी तुम्ही माळ घातली, त्याला वारीला नेलं, त्यामुळे तिला राग आलाय, तिचा मी संसार संपवला, नका जाऊ घरी. तरी तुकोबा नाही घरी गेले. आई तो गरम पाणी द्या आंघोळ घालणार, हा महाराज बा आंघोळीला. हे परमेश्वरा खरंच तुला आठवण आली कर? आवडी मग ती देव येणार नाही, मला माहिती तू येणार आहेस. बघ ही गरम पाणी द्या आंघोळ घालते, कुणाला तरी या मृत्यू लोकात माझी दया आली, म्हणून तुकोबा आंघोळीला बसते आंघोळीला. काय वाटतं आई? गरम पाणी द्या आंघोळ घालली. राग होता हिच्या डोक्यात. उकळतं पाणी केलं, एवढं उकळतं, आणि ते उकळतं पाणी तुकोबाऱ्यांच्या अंगावर टाकलं. जसं अंगावर पाणी पडलं सर्वांगाला फोड आले, आणि महाराजांच्या हृदयात माझी काया लागला लागला म्हणा गावरी केशवा माय बाबा आता दिसो नये जना ऐसे करा नारायण विठ्ठला. अरे कोठे गुंतला असतील पंढरीच्या राया, अरे नाही राहायचं. अरे त्रास दिला बाबा, उकळतं पाणी अंगावर, सर्व अंगावर फोड,
काय या तुक्याचा अपराध काय आवडी बत्ती ते खरं का काय विठ्ठला अरे यावं लागेल तुला कोठे गुंतलाचे पंढरीच्या राया विठ्ठलाची आठवणी हे गरुडा सांगणे मला गरुड म्हणला माझा वशील नाही पाय लक्ष्मीच्या हाती आई म्हणली मी बी नाही सांगू शकत देव झोपले तुका म्हणे शेषा जागे करा शेष म्हणला महाराज पाया पडतो तुमच्या पाया पडतो म्हणले तुम्हाला वाटतं शेपटी हलवल्या दे उठतील ना शेपटी हलवल्या दे उठतील पण मला जिवंत ठेवतील का काल्या मैदानात नुसता पाण्यात बसतो चिडू गेला आणि पेंद्या गेल्या आणि गडबडी झाल्या आणि मार मला खायला लागला सांग पिढा हरिताचे सांग पिढा हरिताचे पाण्यात गेला सांगना पाण्यात गेला पाण्यात गेला कसा हे बाई 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 पाण्यात गेला कसा हे बाई बाई पाण्यात गेला कसा सांगना तुम्ही सगळे चांगले गायक आहेत म्हणून मी लय म्हणत नाही गायक चांगले असते की थोडं कीर्तन करणे हो घ्यायचं नाही ते हे लय रगिले ते कुणालाच म्हणून देत नाही तुम्ही म्हणलेलं आहे त्याला रागाने बघतो त्यांच्याकडे पण ते मी म्हणतात तूच म्हणा आम्ही काय आता तुझ्या मागे म्हणत नाही सगळ्यांना सोबत घ्यायचं मला तुम्हाला माहिती का मला तुम्ही तुमच्यासारखे लोक तारखा देतात ही मंडळी फोन करतात कधी काय महाराज थोडी तारीख काय असतं माहिती का सगळ्यांना सोबत घ्यायचं अरे 3 वर्ष राहिलो आपण इथं कुणाचा राग आणि द्वेष करायचा नाही ते हे ह्यांच्यावर हिथं आल्यावर त्यांना टाईट आणते हे ना असं म्हणायचं अरे जाऊ ते म्हणते ना काय होतं माहिती का सगळ्यांना आता मगाच्या पासून कसं काय वाटली का नाही स्माईल यांची त्यांना वाटतं राग येते दाढी बिडी बघितली माहिती राग येते का काही ही दाढी अफसर करायची नाही महाराजांच्या बोलायची आता या परिवाराला मला बोलावले जा तर मग पण कोणाच्या मनात आहे का कोण म्हणलं का मुसलमानाचा माणूस आहे तुम्हाला एक सांगा माझं बी रक्त लागले आणि तुमचं बी रक्त लागले एकच जाते माणुसकीची लक्ष नाही का याच्या पलीकडे जगाच्या पाठीवर जातच नाही खरा तो एकच धर्म जगाला प्रेम आहे आणि कबीर महाराज काय जन्माला आल्यानंतर तो मरताना हिंदूच मरणार है क्योंकि ये भूमि हिंदू की है ये भूमि प्रभु रामचंद्र की है संता की नहीं माँ ये भूमि संतों की है तुम्ही सनकाधिक संत मनविता पावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार
सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. जगाचा मालक संत सत्काधिकांचा निरोप पोचला आणि जगाचा मालक तुकोबांना घ्यायला आला. हे तुका चल, पहिला आला पुरुषोत्तमा. या ठिकाणी जगाचा मालक आला. तुका म्हणतो देवा कधी आला? अरे लय आधी आलो सर. तुकोबाने सांगता देवा, ज्या अर्थी तुम्हाला घ्यायला आला त्या अर्थी मी 42 वर्ष तुझं नामस्मरण केलं, त्याचं काहीतरी फळ मिळालं. साधन संपलं. साधन होतं देवाचं नामस्मरण आणि साध्य होतं जगाचा मालक तुकोबांना घ्यायला यावा. जर तुम्हाला घ्यायला आला तर माझा शेवट भला झाला. अभंगाचं देवट तो भला, देवट तो भला, माझा गोड झाला. आलो निजाच्या माहिरा, भेटी रखुमाईच्या वरा. जगाचा मालक जगद्गुरु तुकोबारांना घ्यायला आला. तुकोबारांचा शेवट भला झाला. तुम्हाला आम्हाला देव घ्यायला येणार नाही, पण तुकोबारांच्या गतच आपल्याला एक संधी आहे. जर तुकोबारांसारखं नामस्मरण आमच्याकडून घडलं तर देवाच्या चरणाजवळ जायची संधी आपल्याला आहे. जर तुकोबांना जगाचा मालक घ्यायला आला तर आपण देवाच्या चरणी जायचं असेल तर विठोबा रखुमाई, जय 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 रघुबा रघुमाई, रघुबा रघुमाई, शेवट तो बला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. या ठिकाणी कैलासाचे जगरान पुष्कळ खोसे बाबांच्या या प्रथम पुण्यस्पर्धा निमित्तानं आजची सेवा या ठिकाणी समर्पित झालेली आहे. अल्पशा बुद्धीनं अभंगाचं चिंतन मांडलेलं आहे. थोडंसं परिवाराची इच्छा आहे की वडील या विषयावर थोडं प्रतिपादन करावं. कृष्ण महाराज बाप हा विषय सांगणंच फार अवघड आहे. म्हणजे आजपर्यंत कोण्याही वक्त्याला, कोण्याही व्याख्यात्याला, कोण्याही कवीला, अर्थातच संतांनाही
बापावर बोलायला लावा, बापावर बोलण्यासारखं कमीच आहे, पण आईवर बोलायला लावा, आईवर बोलण्यासारखं भरपूर आहे. बापावर बोलणं म्हणजे आव्हान आहे, आईवर बोलणं म्हणजे फार सरळ आहे. त्याचं कारण असं आहे, आईचं मातृत्व, आईचं प्रेम, आईचा जिव्हाळा, आईचं वात्सल्य, या सगळ्या गोष्टी आजपर्यंत आम्हाला तंतोतंत लक्षात आल्या. म्हणजे आई जर प्राधान्यक्रमाने विचार केला तर संत म्हणतात धन्य माता आणि नंतर पिता, संत म्हणतात कमलाची माय आणि नंतर बाप. म्हणजे संतांनी आधी आई सांगितली आणि नंतर वडील सांगितले. याचं कारण असं आहे, आईचं प्रेम हे वडिलांच्या प्रेमाच्या पेक्षा तुलनेत अग्रेसर ठरलं असं संतांचं या ठिकाणी म्हणणं आहे. पण खऱ्या अर्थानं तसा बारीक विचार केला तर आईच्या प्रेमासमोर बापाचं प्रेम झाकलं गेलं नाही. बघा तुम्ही, आई तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम केलं की तुमच्या प्रेमासमोर मात्र आमचा बाप मात्र दिसतात. लावा लागेल हा स्वर्ण करेल का पांढरे की नाही बंद ठेव पेटी पप्पाच. आईच्या प्रेमासमोर बापाचं प्रेम झाकलं गेलं. थोडा मी तिथं असतं. संत म्हणतात धन्य माता नंतर पिता, कमलाची माय आणि नंतर बाप. साने गुरुजीने बी श्यामचीच आई दिला, बापले नजरे कमी येतात. पण बापावर काय लिहायचं हाच लय मोठा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती, या परिवाराचं पितृत्व हरपलेलं आहे, परदुःख शीतल आहे, पण ज्या दुःख स्वतःच आहे ना, या दत्ता भाऊंना यांना माहिती याची तीव्रता किती मोठी आहे. बाप स्वाभिमानी मला त्याचा कल खरं करा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचा हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबा. म्हणजे छत्रपती शिवाजी राजांना आईसाहेब जिजाऊंनी घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्याच आहे. छत्रपती शिवराजांसाठी त्याग करणारा शहाजी राजा हा बाप कुणाच्या तरी लक्षात आला पाहिजे. कौशल्य मात्र रडताना सगळ्यांनी जन्मवली आई, कौशल्य आईच्या डोळ्यात पाणी होतं. लेकरांच्या विरहात रडणारा आणि मरणारा बाप हा राजा दशरथ कुणाच्या तरी लक्षात आला पाहिजे. माझ्या बाळाला निघू नका पण टाव फोडणारी देवकी आणि सगळ्यांनी अनुभवली. ढगात सगळं पावसाची रिमझिम आणि या चिव घेणे अवस्थेत या किनाऱ्यावर त्या किनाऱ्यावर घेऊन निघालेला वसुदेव हा एक बाप आहे, तो कुणाच्या तरी लक्षात आला पाहिजे. तर दत्ता महाराज आई सगळ्यांच्याच लक्षात आली हो, पण बाप मात्र कुणाच्या लक्षातच नाही राहिला. म्हणजे आई याच्यात अडचण काय माहिती का, तुम्ही एवढं प्रेम केलं की तुमच्या प्रेमासमोर बिचारा बाप आमचा झाकला गेला हो. तुम्ही एवढ्या वेळा रडले की तुमच्या डोळ्यातल्या पाण्यासमोर आमच्या बापाच्या डोळ्यातल्या हसूच दिसली नाहीत. खरं सांगू का, त्यांनी तेवढंच प्रेम केलं, पण तुम्ही पडद्याच्या समोरचे कलाकार राहिले आणि बाप आमच्या पडद्याच्या आडचाच कलाकार राहिला. कला तर सगळ्या त्याने केल्या, पण त्याची एकही कला आम्हाला दिसली नाही, एकही कला दिसली नाही. आता त्याच्या डोळ्यातलं पाणी आम्हाला लागतात. एक सावकार तरुणांनो, बाप जायच्या अगोदरच मिठी मारून घ्या आणि हे ऐश्वर, हे समाधान, हे धन दौलत, ही संपत्ती, हा पैसा, हे सगळं त्याच्यामुळे गेल्यानंतर कळतं किती महत्वाचा होता. हाय तवरच ओळखून घ्या ना. आई 9 महिने 9 दिवस तुम्ही आम्हाला पोटात ठेवलं. 9 मास कष्टलासी 10वेने प्रसूत झाली, येताची कर्मजार तुझी मान अडकली, आकांती जननी दुःखेदाय भोगली. 9 महिने 9 दिवस आम्ही पोटात लाथा मारल्या तरी तुम्ही प्रेम केला आमच्यावर. एवढं प्रेम, एवढ्या प्रेमासमोर बाप झाकलेच गेला ना. काय सांगू गरिबीच्या यातना, लहानपणापासून तुम्ही एवढं प्रेम केलं. बापाचं प्रेम संतही म्हणले ना, खवनाची माय लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी नाही. निरोग निष्काम आणि अमर्याद प्रेम करणारी एकच व्यक्ती म्हणजे ती आई आहे. बघा, तुमच्या प्रेमाला सॅल्यूटच आहे हो, पण बापाचं प्रेम अनुभवलं पाहिजे. तुमचं प्रेम कमी असं म्हणत नाही, तुमचं प्रेम ग्रेटच आहे. कोणावर पोटावर हृदयावर लाथा खाऊन कोण स्तनातलं दूध पाजन, आईचे. लाथा खाऊन बी दूध पाजते आईचे या जगाच्या पाठीवर. एक मोठं वाक्य जाऊन का, 10 किलोचं लाकूड पाण्यात टाका आणि 50 ग्रॅमचा दगड पाण्यात टाका. साहेब 10 किलोचं लाकूड म्हणजे लाकूड बुडलं पाहिजे, लाकूड नाही बुडलं, दगड बुडला. छटागत होता. दगड का बुडला याचं उत्तर शोधायचं नाही, लाकूड का बुडलं नाही हे महत्वाचं आहे.
याचं उत्तर पाण्याकडे आईकडे. पाणी म्हणतो ज्या झाडाला मी मोठं केलं ते झाड मी कसं काय बुडून देईन. तसंच आई म्हणती किंबहुना धनुर्धरा मातेची अहोदरा तो मातेचा सोय राखेल तुला. पा अर्जुना, अरे जी आई बाळाला जन्म देते ना ती आई बाळाला कधी तरी वश नाही येऊन देते. आईचं प्रेम ग्रेट, पण आईच्या प्रेमासमोर मात्र वडिलांचं प्रेम बापाचं प्रेम झाकलं गेलं. तुम्ही रिपीट करायची बाबा, रिपीट करायची. आईच्या प्रेमासमोर बापाचं प्रेम झाकलं गेलं. मग कोण म्हणतं की आईच्या डोळ्यात पाणी येतं बापाला रडता येत नाही. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा खरखर कणा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचा हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिरा मोत्याचा रुबाब. कुणासाठी कष्ट केलं? घर बाहेर मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एक पैशासाठी. आज आता हा परिवार आहे ना, आमचे दत्ता भाऊ, सुप्रियाताई, अंजलीताई, या सगळ्यांना आज वडिलांची आठवण दाटून येत असत. त्यांना काय असं माहिती की या क्षणात त्यांच्या मनात ती भावना सांगतो. आता चांगले दिवस आले, सगळ्यांचं जितके तिथं सगळं झालं, वेल सेट झालं, चांगले दिवस आले, बाप निघून गेला बघा. म्हणजे आयुष्यभर ज्या वडिलांनी एवढं कष्ट केलं, या प्रतिकूल परिस्थितीतून या परिवाराला अनुकूल परिस्थितीत आणलं, चांगल्या परिस्थितीत आणलं. आता खरं यांना जगायचं होतं, त्याच वेळेस नेमकी एक झीड झाली. माझा 15 वर्षातला महाराज अनुभव आहे बरं का बाजूस आहे. 15 वर्षातला अनुभव. मी 15 वर्ष एवढी कीर्तन करतो ना, यात मला एकच निदर्शन झालं, चांगले दिवस आले तर आमची माणसं निघून गेली. बघा ना, आयुष्यभर इथं बसलेल्या कित्येक लोकांना विचारा, कित्येक मुलांना विचारा, किती वय असेल मग आमच्या पुरुषांचं, पण त्यांच्या नेमक्या वेल सेटल झालं आणि आता बापाला जगायचं होतं, बाप निघून गेला. पोरग म्हणते महाराज थोड्या वर्ष पाहिजे होता हो, मात्र आता तो कुठे चांगलं झालं होतं. खरं सांगू का, माझ्या इथल्या असंख्य बसलेल्या तरुणांना एक विनंती आजच्या कीर्तनातून, ते जायच्या आधीच त्याला मिठी मारून घ्या. आणि मातीत गेल्यानंतर काळाच्या पडद्यावर गेल्यावर परत येणार आहेत का? अरे बाहेर स्वतःला बघितल्यात पोर, आम्ही उशाला बसलं पोरग बापाच्या, अरे म्हणलं काय झालं, 35 आणि 40 वर्षाचा वर्ग मोठ्याने रडतंय. आणि महाराज बाप झोपायचा इथं, हे अकाउंट दिसतं का, हे मोबाईल, एवढे पैसे क्रेडिट झाले अकाउंटवर, हे सगळे पैसे बापासाठी महाराज. पण ज्याच्यासाठी पैसे कमवले ना, ते बापाचा आयुष्यातला डेबिट झाला. हे डेबिट व्हायच्या आधीच मिठी मारा. चिरा पडलेला पाय ते आधीच ओळखून घ्या. घ्या ना तेलाची वाटी, लावायला पायाला तेल. घर बायकान मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा, एक पैशासाठी, एका पैशासाठी वेडा पिसा. मला सांगा ना, अरे मुलीचं केवढं लग्न, पोराचं चांगलं शिक्षण, माझं पोरग आणि युवा उद्योजक आहे, माझी मुलगी चांगल्या घरात द्यायची. हे ताई, तुम्हाला खरं सांगू का, बाप कोणासाठी रडला? फक्त तुमच्यासाठी रडला, फक्त तुमच्यासाठी रडला. इथं बसणाऱ्या कोणीही बापाला इतरा, त्याच्या डोळ्यात सगळ्यात जास्त अश्रू फक्त मुलीसाठी येत. महाराज, दत्ता महाराज, एक मुलीने फोन करू द्या, बाबा अरे उद्या येणार आहे मी, पोरांना सुट्टी आहे 2 दिवस. लई मोठं म्हणून होते, त्याचं सगळी कामं बाजूला सोडतो, माझी बाई येणार आहे. ए म्हातारे, तर चांगलं गोड धरून बनव तिला. खरं सांगू का, पोरांनी घेतलेली साडी कधीच नाही आवडली त्याला, कधीच नाही. तर त्याच्याच मला नुकती साडी गेला. 500 रुपयाची नोट कुपरीतून काढून पुरीच्या हातात येईल, बाई तुला आवडेल ती साडी घे. एवढंच नाही, हे ताई, अरे बस स्टॉप पर्यंत सोडवायला आला बिचारा. दोन्ही हातात पिशव्या घेतल्या आणि पुरीला बस स्टॉप पर्यंत सोडवाय गेला. पोरगी म्हणते बाबा अरे जड पिशव्या, असू दे, तुला काय करायचे. एवढंच नाही, विचारा बसलेल्या कोण्याही लिखीला कोण्याही बापाला गाडीच्या शीटवर बसवायला गेला. ते कंडक्टर म्हणतो बाबा अरे आता गाडी चालू झाली, माग वळून बघायला लागला, गाडीचा ड्रायव्हर आहे का ड्रायव्हर, ते त्या म्हाताऱ्याकडे बघतोय, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला बी आठवली ना पोरगी गाड्या, अजून 5-10 वर्षांनी माझी मी सासराला जाईल. असंच माझं मन असं. खरं सांगू का, आयुष्यात कधीच नाही रडतो, एकाच क्षणाला रडतो. बाप साठवितो अश्रू, फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो. लेक जाताना सासरी, त्याची लाडकी लेक सासरी गाणे ना, या पुरुषाच्या डोळ्यात पाणी येतं बरं का. अरे बाप कष्टाचा काबाडी उस मळ्यात काढतो या, अरे माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. खडीस खवाटी फाटलेलं, सुई डोळ्यानं शिवलेलं, आणि माझ्या बापाच्या धोत्राला आणि किती ठिकाण जोडलेलं. कोण म्हणतं रडता नाही येत, रडला पुरीसाठी, पोरासाठी रडला.
मी 30-35 वर्षाची पोरं बघितली. शेवट सांगतो, एक 2च मिनिटं कीर्तन राहिले बघा. गाडीवरचं पाणी पडलं नाही बापाच्या अंगावर. पोराला म्हणा टाकलं पाणी आंघोळ शेवटची. लोक थांबली, उचलायचं तुझ्या बापाला. पोराने मिठीत मारली हो. पोरं म्हणते महाराज खरं सांगू का हो, बनेलवरच बघितलं बापाला. आज शेवटच्या आंघोळीला काळी पडलेली पाठकळी. खरं सांगू का, येरवाळीत जाणून घ्या त्याच्या भावना. काय झालं माहिती का, अडचण सांगतो अडचण. की आमची आजी आहे का आणि आमचा आज आहे का. मी आवडीने म्हातारा म्हणतो. तो म्हातारा नव्हता, ती तरी कुठं म्हातारी होती. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं, आणि आमचं तेज ठेवण्यासाठी त्यांनी तेज घालवलंय. त्यांचं कधीच नाही हो. यांच्या अपेक्षा काय माहिती का, यांच्या जीवनात त्या अपेक्षाच काय नाही. फक्त त्यांची पोरं त्यांच्या सोबत ताट्यात जेवायला पाहिजे, बस. त्यांना काहीच नाही पाहिजे त्यांच्यावर. मी 10 लाख पगार असणार संकेत महाराज पोरग बघितले, अमेरिकेत कामाला आहे. तिकडून बाप अख्ख्या गावाला सांगतो 10 लाख पगार आहे माझ्या पोराला. म्हातारी ते हुशार आहे घरात. ती मग तिलाही जीव आहे ना पोरावर. हाय म्हणला, एक काम करा, एक फोन लावा त्याला, म्हणा विमानाचं तिकीट बुक कर आणि बापाला भेटायला ये. तुम्हाला खरं सांगता दादा, विमानाचं तिकीट बुक केलं ना, ते अवघड नव्हतं पोरासाठी. केलं असतं बापासाठी आला असताना पुढची 10 वर्ष बाप जगला असता. काहीच नाही पाहिजे जुन्या माणसांना. त्यांची पोरं निर्व्यसनी पाहिजे, त्यांची पोरं संस्कारित पाहिजे. हीच संपत्ती आहे आमच्या. हे मी काय सांगतो माहिती का, मी बी एक बाप आहे. 2 लेकी आहेत मला. 500-1000 किलोमीटरचा प्रवास करतो ना भाई. त्या दोन्ही मिठी मारतात अशा जाता. दोन्ही मिठी मारतात. म्हणजे बाबा कधी येणार घरी. 8 दिवस घरी गेलो नाही ना, दिवसाड व्हिडिओ कधी येणार म्हणजे रोज येणारच. काय असं बापाचं काळीच. खरं सांगू का, तुम्हाला मिठी मारल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद तुमच्या बापाला झाला. पहिलं लढायलाही त्याला झालं. नाही दुःख दाखवतो आमची माणसं. या पुरुषाला विचारायची अडचण काय, यांची अडचण की यांना रडता येत नाही. कोण म्हणलं त्यांना व्यक्त व्हायचं नाही, आणि व्यक्त व्हायचंय त्यांना. मित्रासारखं नातं ठेवा. फार वर्ष नाही राहिली आमची माणसं आता आमच्या सोबत. जेवढे वर्ष राहिली ना, बघा तुम्ही किती फास्ट आयुष्य झालं. 5 मिनिटात महाराज 2 मिनिटात स्ट्रोक बसला की माणूस निघाला का नाही. किती वर्ष राहिलं आयुष्य. मग पोरग म्हणते महाराज आलं, बोलायला पाहिजे होतो महाराज बापाबद्दल. आणि म्हणतो का नाही बोलला. महाराज लक्षात झालं नाही हो. आता असं वाटतंय आवाज येतो बापाचा कुठून तरी. बाप म्हणतो काय पोरा येऊ इकडे. पण मिठी मारायला बापच नाही राहिला. बाप हसवतो रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला हसव तुला दिसणार कसा. बाप वागवी मुलांना तर हात पाकळ्यात, अशा बापासाठी आम्ही एकदा बांधली या डोळ्यात. या परिवारानं वडिलांची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केलेली आहे. आज या परिवाराने हे पुण्यस्मरण केलंय. या वडिलांचा आशीर्वाद या परिवारावर आहे, या लेकींवर आहे, खऱ्या अर्थानं चिरंजीवावर आहे. उभ्या आयुष्यात बापाची आईची सेवा ज्यांनी केली ना, त्याला आयुष्यात काहीच कमी नाही पडलं. निमासल्या बसलेल्या असंख्य तरुणांना आज विनंती करेल, जोपर्यंत आमची माणसं आमच्या सोबत आहेत तोपर्यंत जेवढाही वेळ त्यांना देता येईल त्याला वेळ द्या. एकदा माणसं निघून गेली तर वेळ मागूनही ती माणसं परत येणार नाही. एकच अडचण सांगतो फक्त आमच्या या माणसांची आहे. आता हे यांना डायबिटीस झालेला आहे, हे यांना ब्लड प्रेशर झालेला आहे, आता शुगर झाली, त्यामुळे त्यांची जरा चिडचिड होती. आमची म्हातारी आहे ना, मी खरं सांगा आजी, ती दारात बसते ना, ती दारातूनच सोनाला आवाज देते. गॅसचं बटन चालू राहिलं, जाळून एक नाही ठेवली. सोन तिकडून म्हणते तुमची म्हातारी लईच वाईट देते. तिला म्हणतो जरा हो घे. आता ती जरा आजारी पडते, तिला आता ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस झालाय, म्हणून तिची चिडचिड होती. आपण तरुणपणा ते सोडून द्यायचं असते, निहार राहायचं असतं. हो महाराज, हेच क्षण आहेत आपण त्यांच्याबरोबर दिले पाहिजे. तिथं उभा राहिलेलं माझ्या जुन्या लोकांना विचारा बरं, नाही पण घेतो का आता, होती का नाही चिडचिड. चिडचिड होणार आहे या वयात. आम्ही तरुणांनी जपून घेतलं पाहिजे त्यांना. म्हणून मला असं वाटतं, तुम्हाला एक सांगू का, ही लाल आहे ना, लाल शेवटची बापाच्या तोंडातले थुका येणारा, ज्याने हातावर घेतला ना त्याला उभ्या आयुष्यात हात पसरायला नाही लागला कुणाच, कधीच नाही. आज आम्ही कीर्तन करतो ना, आमच्या वाडवडिलांची कृपा आहे आमच्यावर. ही पांढरी शुभ्र कपडे दिसतात त्या आई, माझ्या डायरीची तारीख चुकत म्हणजे माझ्या आईच्या डोक्यात माहितीये. सकाळी 5:30 वाजता मला आवाज देणार, वा निघायचं कीर्तनाला, उठ. रात्री 2 वाजता गेलो तरी झोप होत नाही राव आमच्यासाठी. तिथं बसलेल्या सगळ्या तरुणांना असेल, आज आमच्या दत्ता भाऊंना यांना आठवण येत असेल. वडील गेले असतील भाऊ, तर त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आयुष्यभर आणि कायम स्वरूपी राहील. बाबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो, समर्पित करतो. बोलताना एखादा वाणीतून शब्द गेला असेल, कुणाच्या भावना दुखवल्या असतील, अंतकरणातून माफी मागेल. या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी अंतकरणातून प्रार्थना करतो.
सगळ्यांच्या चरणावर साष्टांगाला प्रणिपात करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली